नमस्कार माझ्या प्रिय मैत्रिणींनो. काय तुम्हाला वाटते का 40व्या वर्षी तुमची त्वचा 17 वर्षासारखी तरुण आणि चमकदार दिसावी? किंवा तुम्ही सांधेदुखी आणि केस गळण्याच्या समस्येने त्रस्त आहात? मैत्रिणींनो, आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी एखाद्या वरदानापेक्षा कमी नाही आहे. कारण आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे 15 असे जादुई आणि प्रभावी घरगुती उपाय, जे केवळ तुमचे सौंदर्य वाढवणार नाही तर तुमचे आरोग्यसुद्धा फौलादासारखे मजबूत करते. यामध्ये काही अशी गुपिते देखील दडलेली आहेत जी जाणून घेऊन तुम्ही थक्क व्हाल, जसे की दूध पिण्यापूर्वी फक्त एक घोट खारट पाणी पिण्याचा चमत्कार. तर वेळ वाया न घालवता सुरू करूया आजचा हा खूप खास प्रवास. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण प्रत्येक टीप तुमचे आयुष्य बदलू शकते. तर सुरू करूया पहिल्या टिपपासून. 1. दूध आणि मिठाचे गुपित. मैत्रिणींनो, तुम्हाला माहीत आहे का की दूध पिण्यापूर्वी फक्त एक घोट खारट पाणी प्यायल्याने तुमचे यकृत अगदी सक्रिय होते आणि शरीरात इतक्या वेगाने नवीन रक्त तयार होऊ लागते की तुम्ही स्वतः थक्क व्हाल. 2. म्हातारपण दूर पळवा. मैत्रिणींनो, जर तुम्हाला 40व्या वर्षी 17 वर्षासारखे तरुण आणि सुंदर दिसायचे असेल तर आजपासून रोज रात्री झोपण्यापूर्वी थोडे चिलगोचे खाण्याची सवय लावा. हे एखाद्या जादूपेक्षा कमी नाही. 3. शिळ्या भाकरीचे फायदे. मैत्रिणींनो, रात्रीची उरलेली शिळी भाकरी वाया घालवू नका. ती सकाळी खाल्ल्याने शरीर लवकर वृद्ध होत नाही आणि हाडे फलदासारखी मजबूत राहतात. 4. लांब होण्याचा उपाय. जर तुम्हाला स्वतःची किंवा मुलांची उंची वेगाने वाढवायची असेल तर दररोज जेवणात फक्त 1 किंवा 2 चिमूट बांबूच्या मुळाची पावडर मिसळा. हा उंची वाढवण्याचा सर्वात जुना आणि प्रभावी उपाय आहे. 5. चमकदार चेहरा. मैत्रिणींनो, उकळलेल्या भाताचे पाणी म्हणजेच माड फेकून देण्याची चूक कधीही करू नका. त्याने चेहरा धुतल्याने सुरकुत्या आणि वांग गायब होतात आणि चेहरा दुधासारखा पांढरा शुभ्र चमकू लागतो. 6. वयाचा परिणाम थांबवा. जर चेहऱ्यावर वेळेआधीच म्हातारपण दिसू येऊ लागले असेल तर आजपासूनच दुधात सुके खजूर उकळून पिण्यास सुरुवात करा. हे तुमच्या त्वचेत नवीन जान फुंकेल. 7. मोत्यांसारखे दात. दातांचा पिवळेपणा मिनिटात घालवण्यासाठी लिंबाच्या सालीवर थोडे मीठ लावून घासा. तुमचे दात मोत्यांसारखे चमकू लागतील. 8. जिद्दी तिळांचा इलाज. मैत्रिणींनो, चेहऱ्यावरील नको असलेले तीळ आणि डाग घालवण्यासाठी खोबरेल तेलात थोडा बेकिंग सोडा आणि कॅस्टर ऑइल मिसळून लावा. तीळ हळूहळू गायब होऊ लागते. 9. ब्लॅकहेड्सपासून सुटका. मैत्रिणींनो, नाकावरील जिद्दी ब्लॅकहेड्स आणि टॅनिंग काढण्यासाठी कोलगेटचा एक जाड थर लावून सुकू द्या आणि नंतर मऊ ब्रशने ते स्वच्छ करा. तुमचे नाक अगदी आरशासारखे चमकू लागेल. 10. फाटलेल्या टाचांची जादू. मैत्रिणींनो, जर तुमच्या टाचा फाटल्या असतील तर वितळलेल्या तुरटीमध्ये थोडे खोबरेल तेल मिसळून टाचांवर लावा. एकाच रात्रीत तुमच्या टाचा मलाईसारख्या मऊ होतील. मैत्रिणींनो, हा तर व्हिडिओची सुरुवात आहे. जर तुम्हाला हे 10 उपाय आवडले असतील तर व्हिडिओला एक छान लाईक नक्की करा. तर आता वळूया पुढच्या 10 प्रभावी घरगुती उपचारांकडे. 11. अचानक ताप आल्यास इलाज. मैत्रिणींनो, जर कोणाला अचानक खूप ताप आला तर पाण्यात 2-3 हिरव्या वेलच्या उकळून पाजा. यामुळे घाम येईल आणि ताप लगेच उतरेल. 12. मूतखडा. मैत्रिणींनो, जर तुम्ही किंवा तुमचा कोणी ओळखीचा मूतखड्याच्या समस्येने त्रस्त असेल तर सकाळी रिकाम्या पोटी 50 ग्रॅम कांद्याचा रस पिण्यास सुरुवात करा. हा खडा तोडून बाहेर काढतो. 13. भयंकर गॅसपासून आराम. गॅसच्या समस्येत इंग्रजी औषध खाण्याऐवजी लसणाच्या 2 पाकळ्या 2 चमचे शुद्ध तुपासोबत चावून खा. तुम्हाला मिनिटात आराम मिळेल. 14. अर्ध्या डोक्याचे दुखणे. मायग्रेन किंवा अर्ध्या डोक्याच्या दुखण्याने जर तुम्ही त्रस्त असाल तर फक्त आपले दोन्ही हात बर्फाच्या एकदम थंड पाण्यात बुडवून ठेवा. हे नसा शांत करून वेदना त्वरित गायब करते. 15. फुफ्फुसांची खोलीपर्यंत स्वच्छता. मैत्रिणींनो, फुफ्फुसात जमा झालेला कफ आणि घाण स्वच्छ करण्यासाठी तमालपत्र आणि 4 लवंगा पाण्यात उकळून काढा. तयार करा आणि तो रिकाम्या पोटी प्या. 16. स्मरणशक्ती वाढवण्याचे गुपित. जर तुम्हाला हवे असेल की तुमची स्मरणशक्ती नेहमी तल्लख राहावी तर दुपारच्या वेळी थोडी पॉवर नॅप म्हणजेच हलकी झोप नक्की घेत जा. 17. लिकोरियाचा घरगुती इलाज. मैत्रिणींनो,
लिकोरिया मुळापासून संपवण्यासाठी रोज सकाळी रिकाम्या पोटी 21 दाणे लहान देसी मनुका खा. हा उपाय 40 दिवस नक्की करा. 18. गुडघेदुखीची जादू. गुडघ्यांच्या जुन्या दुखण्यावर कच्चे कारले आगीत भाजून घ्या आणि ते कुस्करून कापसात गुंडाळून गुडघ्यांवर बांधा. वेदनेत खूप आराम मिळेल. 19. BP नियंत्रित करण्याचा जादुई उपाय. जर कोणाचा रक्तदाब अचानक वाढू लागला तर लगेच जिभेखाली कलोंजीचा एक दाणा ठेवा. BP हळूहळू सामान्य होऊ लागेल. 20. पोटाची जळजळ आणि ॲसिडिटी. मैत्रिणींनो, जेवणानंतर एक वेलची, 1 चमचा बडीशेप आणि थोडी मिश्री मिसळून खा. यामुळे पोटातील उष्णता आणि ॲसिडिटी कायमची संपून जाते. तर मैत्रिणींनो, तुम्हाला यापैकी कोणता उपाय आधी माहीत होता मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मला तुमची मते वाचायला खूप आवडते. आता जे पुढचे उपाय येणार आहेत मैत्रिणींनो, ते तुमच्या सौंदर्यात 4 चांद लावून टाकते. 21. गुलाबी ओठांचे गुपित. जर तुमचे काळे पडले असतील तर लोण्यामध्ये थोडे अस्सल केसर मिसळून दररोज लावा. तुमचे ओठ नैसर्गिकरित्या गुलाबी आणि मऊ होते. 22. पांढऱ्या केसांपासून सुटका. केसांना मुळापासून काळे करण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी 1 ग्लास दुधात थोडी तुरटी किंवा बदामाचे तेल मिसळून पिण्याची सवय लावा. 23. स्किन टाईटनिंगची. ढिले आणि लटकलेली त्वचा घट्ट करण्यासाठी तुरटीच्या पावडरमध्ये अंड्याचा पांढरा भाग मिसळून चेहऱ्यावर लावा. हे चेहरा 10 वर्षे तरुण बनवते. 24. रंग गोरा करण्याचा लेप. सावळी त्वचा अगदी स्वच्छ आणि चमकदार बनवण्यासाठी टूथपेस्टमध्ये थोडी हळद मिसळून चेहऱ्यावर लावा. तुमचा चेहरा उजळून निघेल. 25. हातपायांची शुभ्रता. जर तुमचे हातपाय उन्हामुळे काळे झाले असतील तर त्यावर उंटिणीचे दूध लावण्यास सुरुवात करा. हे त्वचेला दुधासारखे पांढरे आणि मऊ बनवते. 26. सुरकुत्यांचा नायनाट. मैत्रिणींनो, चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि ढिलेपणा दूर करण्यासाठी ताज्या दह्यात थोडे गुलाबजल मिसळून चेहऱ्यावर लावा. 27. टॅनिंग दूर करण्याचा पॅक. चेहऱ्याची जिद्दी टॅनिंग काढण्यासाठी 1 चमचा टोमॅटोचा रस आणि घट्ट दही मिसळून लावा आणि 30 मिनिटांनंतर धुवा. 28. काळी मान चमकवा. मानेवर साचलेली घाण स्वच्छ करण्यासाठी कोरफड जेल, साखर आणि लिंबाच्या रसाचा स्क्रब तयार करा आणि ते हलक्या हाताने मानेवर घासा. 29. लांब आणि दाट केस. जर तुम्हाला हवे असेल की तुमचे केस दाट आणि मजबूत व्हावेत तर ते धुण्याआधी नेहमी उकळलेल्या भाताच्या पाण्याचा म्हणजेच माडाचाच वापर करा. 30. चमकणाऱ्या नखांचे. मैत्रिणींनो, आपले नखे पांढरी आणि स्पार्की बनवण्यासाठी त्यावर थोडे टूथपेस्ट लावून 15 मिनिटांसाठी सोडून द्या आणि नंतर ब्रशने स्वच्छ करा. तुमची नखे चमकू लागतील. 31. नको असलेल्या केसांचा नायनाट. मैत्रिणींनो, जर तुम्हाला चेहरा किंवा शरीरातील नको असलेले केस काढायचे असतील तर तुरटीची पावडर गुलाबजलात मिसळून लावा आणि 20 मिनिटांनंतर धुवा. हळूहळू केस साफ होऊ लागते. 32. डार्क सर्कलचे गुपित. मैत्रिणींनो, डोळ्याखाली काळ्या वर्तुळांनी जर तुम्ही त्रस्त असाल तर फक्त काकडीचा ताजा रस कापसाच्या मदतीने दररोज लावा. तुमचे डोळे अगदी ताजेतवाने दिसू लागतील. 33. निर्दोष चेहरा. चेहऱ्यावरील वांग आणि जुने डाग दूर करण्यासाठी तुरटीच्या पाण्याने आपला चेहरा स्वच्छ करा. हे त्वचेला आतून स्वच्छ आणि चमकदार बनवते. 34. घामाच्या दुर्गंधीची. जर अंडरआर्म्समधून खूप घाम किंवा दुर्गंधी येत असेल तर तुरटीचा एक छोटा तुकडा ओला करून त्या जागेवर घासा. दुर्गंधी लगेच गायब होईल आणि तुमची त्वचासुद्धा स्वच्छ होईल. 35. कोंड्याचा म्हणजेच डॅन्ड्रफ खात्मा. केसांमधील कोंड्याने जर तुम्ही त्रस्त असाल तर फक्त आपल्या शॅम्पूमध्ये 1 चिमटी तुरटी पावडर मिसळून केस धुवा. केसात पहिल्यांदाच तुम्हाला फरक दिसून येईल. मैत्रिणींनो, जर तुम्ही अजून आपल्या या सखीच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या आणि अनमोल माहिती तुम्हाला कुठेही मिळणार नाही. आता ऐकूया सौंदर्याचे पुढचे मोठे गुपित. 36. सुरकुत्या व फाईन लाईन्सचा घरगुती उपाय. मैत्रिणींनो, चेहऱ्यावरचा सुरकुत्या आणि फाईन लाईन्स कमी करण्यासाठी भोपळ्याच्या सालीला हलक्या हाताने चेहऱ्यावर घासा. यामुळे त्वचा घट्ट व तरुण दिसू लागते. 37. उजळलेली त्वचा मिळवण्याचा उपाय. सावळी त्वचा उजळण्यासाठी कच्चे दूध कापसाच्या मदतीने चेहऱ्यावर लावा.
हे नैसर्गिक क्लिन्झर म्हणून काम करते आणि त्वचा स्वच्छ व चमकदार बनवते. 38. केस लवकर पांढरे होऊ नयेत. केस वेळेआधी पांढरे होऊ नयेत म्हणून रोज दुधात तुकमलंगा, सब्जा टाकून पिण्याची सवय लावा. यामुळे केस काळे व निरोगी राहतात. 39. कपडे चमकदार व पिवळेपणा दूर करण्याचा उपाय. पांढऱ्या कपड्यांचा पिवळेपणा दूर करण्यासाठी कपडे धुताना पाण्यात थोडा व्हिनेगर मिसळा. कपडे पुन्हा नव्यासारखे चमकू लागतील. 40. हिरड्या मजबूत करण्याचा उपाय. हिरड्यांतून रक्त येत असेल तर तुरटी आणि मिठाचे मंजन करा. यामुळे हिरड्या मजबूत होतात आणि तोंडाचे आरोग्य सुधारते. 41. तणाव कमी करण्याचा नैसर्गिक उपाय. तुम्हाला माहीत आहे का की हिरव्या भाज्यांचा जास्त वापर केल्याने तणावात 40% घट केली जाऊ शकते. मन शांत ठेवण्यासाठी त्यांना आपल्या आहारात नक्की समाविष्ट करा. 42. अचानक चक्कर येण्याचा उपाय. जर कोणाला अचानक चक्कर येऊ लागली तर त्याला काळ्या मिठाचे पाणी पाजा. यामुळे चक्कर येणे लगेच बंद होते. 43. हाडे मजबूत करण्याचा उपाय. बकरीचे दूध प्यायल्याने हाडे खूप मजबूत होतात. जर गुडघ्यातून कटकट असा आवाज येत असेल तर हा उपाय नक्की करून पहा. 44. बाथरूममधील आजार टाळण्यासाठी उपाय. मैत्रिणींनो, बाथरूममध्ये कधीही ओले कपडे लटकवून ठेवू नका. यामुळे त्वचेचे आजार आणि खाज यासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. 45. हृदयाच्या आरोग्यासाठी उपाय. सवय. डाव्या हाताने जेवण करण्याची चूक कधीही करू नका, कारण यामुळे हृदय कमकुवत होते. नेहमी उजव्या हाताने आणि शांतपणे जेवण करा. 46. स्मरणशक्ती वाढवण्याचा उपाय. जर तुम्हाला हवे असेल की तुमची स्मरणशक्ती नेहमी तल्लख राहावी, दुपारच्या वेळी हलकी नॅप नक्की घ्या. 47. पोटातील जळजळ व ॲसिडिटी उपाय. जेवणानंतर एक वेलची, 1 चमचा बडीशेप आणि थोडी मिश्री एकत्र खाल्ल्यास पोटातील उष्णता व ॲसिडिटी कमी होण्यास मदत होते. पांढऱ्या केसांवर घरगुती उपाय. केस लवकर पांढरे होऊ नयेत म्हणून रात्री झोपण्यापूर्वी 1 ग्लासात दुधात थोडे बदामाचे तेल मिसळून पिण्याची सवय लावा. 49. डार्क सर्कल कमी करण्याचा उपाय. डोळ्यांखालील काळी वर्तुळे कमी करण्यासाठी काकडीचा रस कापसाने हलक्या हाताने दररोज लावा. 50. वजन कमी करण्याचा उपाय. वाढते वजन कमी करण्यासाठी सकाळी रिकाम्या पोटी मेथीदाणे किंवा बडीशेपचे पाणी पिण्याची सवय लावा. जर तुम्हाला या व्हिडिओशी संबंधित काही शंका असेल किंवा तुम्हाला अजून काही माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की सांगा. जर तुम्हाला आमची माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करायला अजिबात विसरू नका, कारण तुमचे एक लाईक आणि एक शेअर आम्हाला खूप प्रेरित करते. आणि अशी माहिती पूर्ण व्हिडिओ ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉनसह, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहतील. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद. आपला प्रेम आणि सपोर्ट असाच कायम ठेवा. तर उद्या पुन्हा भेटूया अशाच एका नवीन जादुई व्हिडिओसह. तोपर्यंत बाय बाय.